ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणि ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि गीता ग्रंथाच्या चरणी नतमस्तक होऊन आता आजच्या या गीता ज्ञानयज्ञाच्या माझ्या शेवटच्या अध्यायाला सुरुवात करत आहे। अथ श्री परमात्मने नमः अष्टादशोऽध्यायः। अर्जुन उवाच, पहिल्यांदा अर्जुनाचा प्रश्न आहे तेव्हा हा 18वा अध्याय मोक्षसंन्यास योग आहे असं नाव आहे त्याचं, आणि ह्याच्यामध्ये सगळा उपसंहार आलेला आहे, म्हणजे सगळं जे सार आहे ते ह्याच्यामध्ये आलेलं आहे। गीतेचं हे मंदिर भगवंतांनी उभं केलेलं आहे आणि दुसऱ्या अध्यायातल्या 18व्या श्लोकापासून त्याचा काय म्हणावं लागेल तत्त्वज्ञानाला सुरुवात होते आणि आता हा शेवटपर्यंत आलेला आहे। आणि म्हणून पाया आहे तो 17वा अध्याय आहे। 15व्या अध्यायापर्यंत एक एक पायऱ्या करत मंदिराची उभारणी झालेली आहे आणि गीतेचा हा 18वा अध्याय म्हणजे कलश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। कलशाचं दर्शन घेतात कुठल्याही मंदिराचं, त्यामुळे हाही अध्याय तितकाच महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आधीच्या सगळ्या अध्यायांचं सार या शेवटच्या अध्यायात आलं असलं तरीसुद्धा अनेक नवीन गोष्टी आपल्याला त्यातून समजू शकतात। आता आपण सुरुवात करू। तेव्हा अर्जुनाची इच्छा आहे संन्यास आणि त्याग काय आहे हे जाणण्याची, त्यामुळे तो प्रश्न विचारतोय श्रीकृष्णाला। संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केश निषूदन। हे महाबाहो, अर्जुन म्हणतोय, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यास आणि त्याग यांचे असणारं तत्त्व जे काही आहे ते वेगवेगळं कसं आहे ते जाणू शकतो। म्हणून अर्जुनाला जिज्ञासा निर्माण झाली। नुसतीच नाही तर जे ज्ञान मिळालंय ते आचरणात आणण्याचा अर्जुनाचाही स्वभाव होता, कारण त्याच्यामध्ये रुजुता पण होती। अर्जुन शब्दात रुजू म्हणजे सरळ भाव त्याच्या मनामध्ये होता। आणि म्हणून हे सगळं पाहत असताना संन्यास म्हणजे काय, त्याग म्हणजे काय आहे, कोणत्या प्रकारे हे केल्या असताना त्याग आणि संन्यासाचं स्वरूप काय आहे, त्याग आणि संन्यासामध्ये हे कशा पद्धतीने आपल्याला असं म्हणावं लागेल सम्यक न्यासः संन्यासः असं म्हटलं जातं। तेव्हा कोणत्या प्रकारचा त्याग, कर्माचा त्याग का कर्मफलाचा त्याग, हे सगळं अर्थातच भगवंत त्यांना सांगताय। अर्जुन हा प्रश्न विचारतोय। पहिला जो श्लोक आहे तो अर्जुनाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। त्याग आणि संन्यास आहे, त्यागाशिवाय संन्यास हे मिळू शकत नाही किंवा होऊ शकत नाही असं म्हणावं लागेल। मग भगवंत उत्तर देत आहेत, काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः असं म्हटलेलं आहे। तेव्हा काम्यानां कर्मणां न्यासं असं म्हटलेलं आहे। काम्य कर्म जे आहेत, कामना ठेवून केलेली कर्म, भावना वासना त्याच्या पाठीमागे काहीतरी असतात, म्हणून काम्य कर्मांच्या त्यागाला संन्यास असं म्हणतात। काही लोक कित्येक
पंडित लोक आहेत ते पंडित लोक काम्य कर्मांच्या त्यागाला संन्यास म्हणतात. आणि दुसरे काही जे विचारशील आहेत ते काय म्हणतात, काही पंडितजन, काही इतर जे आहे दुसरे काही विचक्षणा विचार कुशल पुरुष असं म्हणतात की सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागाला त्याग असं म्हणतात. म्हणजे कर्म त्यागावी का कर्माची फळं त्यागावी. आपल्याला असं म्हणावं लागेल, जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारची कर्म करावी लागतात. कितीतरी प्रकारची कर्म आहेत बघा. नित्य आहे, नैमित्तिक आहेत, शास्त्रशुद्ध शास्त्रविहित कर्म आहेत, शास्त्राने निषिद्ध सांगितलेली कर्म आहेत, प्रारब्धात असलेली कर्म आहेत, संचित कर्म आहेत, या जन्मी चालू असणारी कर्म आहेत. रोजचं संध्यावंदन, रोजचं पूजापाठ हे नित्य कर्म आहे. एकादशी आहे, महाशिवरात्र आहे, यामध्ये केली जाणारी ही नैमित्तिक कर्म आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शास्त्राने सांगितलेली ती शास्त्रशुद्ध कर्म, चातुर्मासात अभक्ष्यभक्षण करू नये किंवा कांदा खाऊ नये हे सांगितलं जातं. आणि नंतर निषिद्ध, शास्त्राने सांगितलेली ही निषिद्ध कर्म आहेत, शास्त्रशुद्ध कर्म आहेत, हेही आपल्याला सांगावं लागेल. शास्त्र जसं सांगेल तसं करावं लागतं. मग श्राद्ध असेल, पितृपंधरवडा असेल, नवरात्रोत्सव असेल, गणेशोत्सव असेल तर तो आपल्याला हे पाहावं लागतं. म्हणून या सगळ्यांचा विचार करत असताना कर्माचा त्याग करावा का कर्मफल त्याग करावा. काही जण म्हणतात सगळी कर्म सोडून द्यावी आणि काही जण म्हणतात कर्मपद त्याग करावा. पुढे त्याज्यम दोष वदित्येके कर्म प्राहुर मनीषिणा यज्ञदान तपक कर्म न त्याज्यम इतिच्या परी म्हटले. काही विद्वानांचं आणखीन वेगळं आहे मत आहे. ते काय म्हणतात, सर्व कर्म ही दोषयुक्त आहेत. दोषवदित्येके कर्म प्राहुर मनीषी लोक, मनीषी म्हणजे विद्वान जे आहेत ते काय म्हणतात, सगळी कर्म दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य होईल. त्याज्यम दोष, कर्मात सगळीच कर्म, जसं नो मॅन इज परफेक्ट, कोणताही मनुष्य पूर्ण नसतो, तशी सगळीच कर्म काही पूर्ण चांगली होतातच असं नाही. काही वेळेला त्याच्यामध्ये दोष राहतात. समाजकार्य करणाऱ्यांना हा अनुभव आहे. कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर काही वेळेला त्याच्यामध्ये दोष राहण्याची शक्यता असते. काही वेळेला अनेक नवीन पाहुणे येतात तेव्हा त्यांचंही स्वागत करावं लागतं. नाही केलं तर त्यांना राग येतो हेही आपल्याला माहिती आहे. म्हणून यज्ञ तपकर्म जे आहे ते सगळे टाकावी का, सगळंच टाकून द्यावं का, सर्व कर्म दोषयुक्त आहेत असं काहींचं मत आहे म्हणून ते टाकून द्यावीत. दुसरे काही म्हणतात, काय म्हणतात, यज्ञदान तपकर्म न त्याज्यमितीच्या अपरे. आणखीन विद्वानांचं मत असं आहे, यज्ञ दान आणि तप ही तिन्ही कर्म टाकणं योग्य नाही. मग त्यागाविषयी आपला निश्चय सांगण्यासाठी भगवंत काय सांगतात, निश्चयम शृणुमे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तिता. कोणतेही सत्कर्म जे काही असेल ना, संन्यास आणि या त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय आहे. मी निश्चितपणे तुला सांगतो, हे पुरुष व्याघ्र म्हटलंय अर्जुनाला, हे पुरुष श्रेष्ठा भरतसत्तम अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोन्हींमध्ये त्याग विषयाच्या बाबतीत माझा निश्चय काय आहे, माझं मत काय आहे ते तुला सांगतो. सांगितलं गेलं आहे संप्रकीर्तित, म्हणजे सांगितलं गेलं आहे. काय सांगितलं गेलं आहे, निर्णयिक त्यागसुद्धा 3 प्रकारचा असतो. सात्विक त्याग, राजस त्याग आणि तामस त्याग. या 3 भेदांच्या मुळे त्याग हा 3 प्रकारचा ठरतो. कोणतेही सत्कर्म यज्ञ आहे म्हणून त्याग जो आहे तो सुद्धा 3 प्रकारचा. व्यवहारातले उदाहरणं देऊन आपल्याला हे सांगता येईल. म्हणून हे पुरुष श्रेष्ठा राजस तामस सात्विक त्याग काय आहे तो आहे, यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानम तपश्चैव पावनानी मनीषिणा. यज्ञ आणि तप आणि दान हे तिन्ही आपल्याला असं म्हणावं लागेल की हे मनीषी लोकांना काय म्हणत असतात, पवित्र करत असतात. म्हणून यज्ञ दान तप ही तिन्ही कर्म कधीही सोडू नयेत, उलट ते अवश्य केले पाहिजेत. कारण यज्ञदान आणि तप ही तिन्ही कर्म बुद्धिमान माणसाला प्रवृत्त करत असतात. कोणत्याही प्रकारचा संदेह आपल्या मनामध्ये राहता कामा नये. म्हणून या सर्वांचा विचार करत असताना ही कार्य आहेत कोणती आहेत. सुरुवातीला अनेक प्रकारच्या अडचणी येतात. यज्ञ करत असताना, दान देत असताना, दान देणारा चांगला असतो आणि घेणाऱ्याला सुद्धा समाधान झालं पाहिजे, तरच ते दान हे
पवित्र होऊ शकतं. ह्या हाताने दान दिलेलं आहे, त्या हाताला कळता कामा नये असं ख्रिश्चन धर्मामध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही काय देता ते उजव्या हाताचं डाव्या हाताला कळता कामा नये असा त्याच्यामध्ये भाग आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणून बुद्धिमान माणसांना ही सगळी जी तिन्ही कर्म आहेत ना ती पवित्र करत असतात. एतान्यपित कर्माणी संगम त्यक्त्वा फलानिच कर्तव्या नीतिमे पार्थ निश्चितम. म्हणून माझं हे असं निश्चित मत आहे. काय निश्चित मत आहे पार्था? ही यज्ञ, दान आणि तप ही तिन्ही कर्म आणि इतरही सर्व कर्तव्य कर्म कर्तव्या नीतिमे पार्थ निश्चितम मतम अमुत्तमम. काय केली पाहिजे? कर्माची आसक्ती सोडून आणि फलांचा त्याग संपूर्ण. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी गीतेमधला अर्थ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु. कर्म करणे तुझा अधिकार आहे. तू कर्मात स्वतंत्र आहेस, फलाच्या बाबतीमध्ये नाही. कितीतरी व्यवहारातली परीक्षा चांगली देणं, अभ्यास करून हे कर्म आहे. यश मिळणं न येणं किंवा त्या लिस्टमध्ये मेरिटमध्ये येणं न येणं हे तुझ्या हातात नाही. तुमच्या पुढेही खूप नंबर असू शकतात, तेव्हा प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे. तेव्हा फलांचा त्याग हा अवश्य केला पाहिजे. आसक्ती नको कर्माच्या बाबतीत. मी अमुक कर्म केलं म्हणजे मला अमुक मिळालंच पाहिजे आहे. यज्ञ, दान, तप कर्म जे आहे अनेक प्रकारचे आहेत. व्यापार करतात लोक, उद्योग करतात, नोकरी करत असतात. व्यापाऱ्याने योग्य तो भाव हे केला पाहिजे, सांगितला पाहिजे आहे, चोखपणे केलं पाहिजे. काय भेसळ करता कामा नये. शिक्षकाने चांगलं शिकवलं पाहिजे, विषयाचं त्याला खोल ज्ञान असलं पाहिजे. असं जर केलं मागच्या विद्यार्थ्यांकडनं काय घेतलं झेरॉक्स पर्यंत तसंच हेच पाठ करा आणि हेच वाचा असं सांगितलं, त्या शिक्षकाबद्दल कुणाला आदर राहत नाही असं म्हणावं लागेल. म्हणून जर आपल्याला असं म्हणावं लागेल की आहार विहार, आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा आहार विहारावर नियंत्रण असावं लागतं. म्हणून त्याचा त्याग करून कसं चालेल? त्याच्या फलांचा त्याग. तुम्ही आहार विहार चांगला घेतला तर आरोग्य चांगलं राहणार आहे. चांगलं शिकवलं तर विद्यार्थी चांगलं म्हणणार आहेत. उद्योग चांगला केला, प्रामाणिक हा व्यापारी याच्याकडे जायला अजिबात हरकत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला असं म्हणावं लागेल की तू जे कर्म करणार आहेस त्याच्याबद्दलची आसक्ती मनात नको. त्याचं फळाबद्दलचा असणारा त्याग तू कर असं भगवंत इथे सांगतात. मग त्यागाचे 3 प्रकार सांगितलेत बघा कसे आहेत ते. तामस, राजस आणि सात्विक त्याग. नियतस्य तु संन्यासा कर्मणो नोपपद्यते मोहात तस्य परित्यागस तामस परिकीर्तिते. निषिद्ध आणि काम्य कर्मांचा असणारा स्वरूपता त्याग करणे योग्यच आहे, पण नियत कर्माचा नोपपद्यते असं म्हटलेलं आहे. परित्याग हा अर्थातच जी काही कर्म आहेत ती निषिद्ध कर्मांचा तू त्याग कर. कर्मणा नोपपद्यते म्हटलेलं आहे. मनुष्य कशामुळे करत असतो? अज्ञानामुळे काहीतरी कर्म केली जातात, त्याच्या पाठीमागे काहीतरी मोह असतो, पण चालढकल केली जाते. असं करू नको. कर्तव्य कर्म असतील ती केलीच पाहिजेत. मोहात त्याचे परित्यागत म्हटलेलं आहे. नियत कर्माचा स्वरूपात त्याग करणं. तुझी जी नियत कर्म आहेत, नित्य आहेत कर्म, कर्तव्य कर्म आहेत, त्याचा त्याग करू नको. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणं याला काय म्हटलं जातं? तामस त्याग असं म्हटलं जातं. जी काही जी आहेत ना तिथे आपल्याला असं म्हणावं, कर्तव्य कर्म ही हे माझं कर्तव्य आहे आणि मला केलंच पाहिजे. त्याचा अर्थातच आपल्याला असं म्हणावं लागेल की त्याग करणं हे योग्य ठरणार नाही. जरी दुःखद फळ भोगावी लागतील असं वाटतं, त्यामुळे आळस चढतो माणसाच्या अंगात, जबाबदारीची जाणीव राहत नाही आणि अज्ञानाने कोणती तरी अर्थातच तो कर्तव्य कर्म करत असतो. म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की जी नित्य कर्म आहेत, जी सगळी नियतकर्म तुम्हाला नेमून दिलेली आहेत, माय स्टेशन अँड ड्युटी असं आमच्या एका फिलॉसॉफरने म्हटलेलं आहे. माझं स्थान काय आहे, माझी भूमिका काय आहे, मी ह्या अधिकारी पदावर आहे, मी कलेक्टर आहे, मी इथे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये मी मोठा अधिकारी पुरुष आहे, मी मुख्याधिकारी आहे. माझं कर्तव्य आहे ते चोखपणे बजावणं, हे माझं कर्तव्य आहे. मी चांगलं काम केल्यावर चांगलं फळ मिळणारच आहे. गुड ॲक्शन्स गुड फ्रुट्स अँड बॅड ॲक्शन्स बॅड फ्रुट्स असं म्हणावं लागेल. म्हणून जे काही कर्म जे आहे ना ते चांगल्या पद्धतीने तू कर. नियत कर्माच्या बाबतीत तर तू त्याग करूच नकोस असं सांगितलेलं आहे. नियतस्य तु संन्यासा कर्मणो नोपपद्यते. हे सगळं सांगितल्यानंतर पुढे म्हणतायत राजस त्याग कसा आहे? दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैव त्याग फलम लभेत. दुःखमित्येव असं आपल्याला म्हणावं लागेल.
राजस त्यागी कसा असतो मनुष्य? आरंभाला शूर असतो. काही काही माणसं जशी आरंभ शूर असतात, मी हे करेन ते करेन, नंतर त्यांचा काही दिवसातच उत्साह मावळत, नको नको मला झेपणार नाही असंही म्हणणारे असतात. म्हणून जे जे काही कर्म आहेत ते दुःखरूपच आहे असं समजून कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्म सोडून द्यायला लागलं तर असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळणार नाही. व्रतवैकल्य आहेत, उपासतापास आहेत, उपासना सगळं काही आहेत, त्यामुळे त्रास होतो हे खरं आहे, पण त्याचं फळ त्यांनाही मिळतंच आपल्याला असंही सांगता येईल. म्हणून राजस कर्म करणारी व्यक्ती जी आहे ही जर कष्टानं घाबरायला लागली, परिश्रमाला घाबरायला लागली तर तिचं कसं काय होणार? अर्थात नेहमीच राजस कर्म वाईट असतं असं नाही. आई जेव्हा मुलाला जन्म देते तेव्हा 9 महिने भार वाहिलेला असतो, 9 महिने 9 दिवस, पण तिला मुलगा झाल्यावर खूपच काय म्हणावं लागेल आनंद होत असतं. सगळीच काही राजस कर्म ही दुःखदायक असतात असंही नाही, असं आपल्याला सांगावं लागेल. म्हणून चांगलं वाईट काय आहे, कर्तव्य कर्म काय आहेत ह्याचाही आपल्याला असं म्हणावं लागेल की आपल्याला अभ्यास करावा लागतो. परंतु राजस त्याग हा नेहमीच वाईट असतो असंही नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना कार्यम कर्मेत्येव कर्म नियतम क्रियते अर्जुनम संगम त्यक्त्वा फलं चैव सत्याग सात्विकम होता. मग त्याग सात्विक कसा आहे? त्याग आहे लोकांसाठी करतात. आज आपण म्हणतो ना आपल्या कारगिलचं युद्ध झालं, केवढं मोठं कारकीर्द गाजली त्या काळात अटल बिहारींच्या काळामध्ये. तेव्हा सैनिकही शत्रूच्या असणाऱ्या वीर पलीकडच्या असणाऱ्या त्यांच्यासमोर उभ्या असणाऱ्या सैनिकांना मारतात, पण सेनापतीची आज्ञा असते, त्याचं काही त्यांना पाप लागत नाही. न्यायाधीशसुद्धा फाशीची शिक्षा ठोठावतो, ऑर्डर काढतो, न्यायाधीशाला काही नाही. पण जो खुनी असतो मात्र, ज्याने त्याचा खून केलेला असतो आणि जो शिक्षा भोगत असतो त्याला मात्र त्याचं पाप लागत असतं. सात्विक त्याग करत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल, कर्तव्य कर्म करत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल, अनेक प्रकारची अनुकूल परिस्थिती असते, प्रतिकूल परिस्थिती असते. म्हणून शास्त्रविहित कर्म करणं हे योग्य आहे. त्याच्या पाठीमागची आसक्ती आणि त्याग तू सोडून दे तरच तो सात्विक त्याग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, क्रिकेटसारख्या खेळामध्ये लवकर सेवानिवृत्त केलं जातं, कारण ते थकतात माणसं हेही आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून असं खेळत असताना म्हणजे हा जरी मी रिटायरमेंट झालो तरी मला त्यात आनंद आहे. किंवा क्रिकेट खेळत असताना सुद्धा एखाद्या टीमचा पराभव झाला तर त्या पराभव झाला तरी त्याचा जो ग्रुप कॅप्टन असतो तो अभिनंदन करणं, शत्रूच्या पक्षाला विजय मिळाला तरी त्याने त्याचं अभिनंदन करावं लागतं. जाऊ दे मला मिळालं नाही पण त्यांना मिळालं आहे. हे खरं म्हणजे दुःखात आणि सुखामध्ये जो हे होतो काय परीक्षा मित्राची तेव्हाच असते. जरी विरुद्ध पक्षाचा असला तरी सुद्धा शत्रूचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे असं आपण म्हणतो. प्रेमात सुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल, प्रेमात सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. नुसतं वरवरचं प्रेम, भावनांवर वासनांवर आधारित प्रेम काही कामाचं नसतं. तेव्हा विरहामध्ये जास्त गोडी असते असं म्हटलं जातं. म्हणून या सगळ्यांचा अभ्यास करत असताना तू पाठीमागची असणारी आसक्ती आणि फलाचा तू त्याग कर असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना असं आपल्याला सांगावं लागेल की तू त्याग करत असताना सात्विक कसा असला पाहिजे. नियतकर्म जी काही असतील त्याची फळाबद्दल आसक्ती ठेवू नको. सत्वगुण हा अत्यंत, म्हणून गीता वारंवार सांगते आहे की राजस आणि तामस कर्म ही दूर ठेवून सात्विक माणसाने बनलं पाहिजे, तरच आपल्याला असं म्हणावं लागेल की हे साध्य होऊ शकतं. म्हणून आपल्याला असं सांगावं लागेल की गीतेमध्ये भगवंतांनी 3 प्रकारचे त्याग सांगितलेले आहेत. तामस त्याग कोणता, राजस त्याग कोणता आणि सात्विक त्याग. पुढे म्हणतायत सात्विक त्याग पुरुषाची लक्षणं कोणती आहेत. न द्वेष्ट कुशलम कर्म कुशले नानुसज्जते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशया. जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करत नाही, सत्वगुण आहे, द्वेष करत नाही. बघा कशी लक्षणं सांगितली आहेत. न द्वेष्ट कुशलम कर्म कुशले नानुसज्जते त्यागी सत्व समाविष्ट मेधावी छिन्न संशया. दुःखोत्पादक कर्म झाली असतील किंवा सुखप्राप्त झालेला असेल तरी तो समभाव असतो आणि अशा सात्विक त्याग पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत.
कुशल कर्मात आसक्त होत नाही. तो शुद्ध सत्वगुणी पुरुष कसा असतो? छिन्न संशय, हा त्याच्या मनात कोणताही संशय नाही. मेधावी असतो, म्हणजे तो बुद्धिमान असतो, तो आदर्श असतो, त्यागी असतो, सत्व समाविष्ट असतो, म्हणजे सत्वगुण संपन्न असतो, असा त्याचा अर्थ भगवंतांनी सांगितला आहे. म्हणून हे सगळं करत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल की दुष्टकर्म जे आहेत, दुर्जनांनी केलेली जी काही दुष्टकर्म आहेत त्याचा जरूर त्याग करावा. आपण आपल्या हातून दुष्टकर्म कोणत्याही प्रकारची होऊ देऊ नयेत. नाही देहपुरता शक्यम त्यक्तुम कर्माण्य शेषता यस्तु कर्मफल त्यागी सत्यागीत्यविधीयते. नाही देहपुरता शक्यम म्हटलेलं आहे. म्हणजे काय? शरीरधारी कोणत्याही माणसांकडून सर्व कर्मांचा त्याग करणं शक्य नाही. जो कर्मफळाचा त्यागी आहे ना, तोच खरा त्यागी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. सगळी कशी काय कर्म जाणार? आपण जीवनात आलेले आहोत, आपण कुटुंबात राहतो, समाजामध्ये राहतो, राष्ट्रामध्ये राहतो, राष्ट्राप्रती आपलं कर्तव्य आहे. तेव्हा हे सगळं करत असताना आपण कोणत्याही राष्ट्राप्रती असणारं आपलं मतदान करणं हेही आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य टाळून कसं चालेल? म्हणून माणसाकडून सर्व कर्मांचा त्याग कधीही केला जाणं योग्य ठरणार नाही. जो कर्मफळाचा त्याग करतो तोच त्यागी आहे असं म्हणावं लागेल. मग त्यागी पुरुषांचं महत्त्व कसं आहे? अनिष्ट मिष्ट मिश्रणच त्रिविधम कर्मणा फलम भवत्य त्यागिनाम प्रयत्न तू संन्यासिनाम क्वचित. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे वाईट, इष्ट अनिष्ट आणि मिश्र असे 3 प्रकारचं फळ मेल्यानंतर मिळतं. म्हणून कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना आणि कधीही कर्माचं फळ मिळत नाही. जे कर्मात आसक्त होत असतात ना, ते आपल्याला असं म्हणावं लागेल. म्हणून कर्म अनेक प्रकारची असतात. भवत्य त्यागीनाम प्रयत्न तू संन्यासिनाम क्वचित म्हटलेलं आहे. चांगल्या वाईट प्रवृत्ती असतात बघा माणसाच्या. काही वेळेला मनुष्य अगदी हीन पातळीवर, पशु पातळीवर उतरतं. अनिष्ट कर्म म्हणजे दुष्ट वाईट कर्म. ओम तत्सदिती या भावनेने कर्म करून जो ईश्वरार्पण बुद्धीने करतो ती इष्ट कर्म आहेत. आणि मिश्र कर्म म्हणजे इष्ट आणि अनिष्ट असं चांगलं वाईट प्रवृत्ती आहे. चांगले वाईट प्रवृत्ती ठेवून केलेली जी काही कर्म आहेत ती मिश्र कर्म आहेत असं म्हणावं लागेल. इष्ट कर्म चांगली कर्म करणं माणसाने. अगदी काय शत्रुपक्षाकडचा एखादा सैनिक म्हणायचं तर त्याला पाणी पाजलेलं. आपल्या राजपुतांच्या इतिहासामध्ये कितीतरी गोष्टी आहेत. त्या भामाशाचं केवढी सुंदर कथा आहे. तेव्हा त्यालासुद्धा पाणी पाजून जीव देणं इष्ट कर्म आहे. अगदी मरायला टेकलेल्या असल्यानंतर रक्तदान करणं, अन्नदानम काय परमदानम म्हटलं, विद्यादानम मतपरम, हे जरी असलं तरी रक्तदानसुद्धा आजच्या काळात ब्लड डोनेट करणं हेच इष्ट, हे इष्ट कर्म आहे. अनिष्ट कर्म आहे. भगवंतांना करावी लागली काही वेळेला. अनेक कंसाचा वध करावा लागला. अनेक राक्षसांचा, केशी राक्षस त्याचाही वध केलेला आहे असं म्हणावं लागेल. अनिष्ट कर्म केलेली आहेत, परंतु याच्यात राहून ते अलिप्त राहिलेत. कर्म करून काचा लेप त्यांना पुढे येणार लेप लागला नाही. भीष्माचार्य इष्ट अनिष्ट काय करावं आहे? दुर्योधन पक्षाकडे राहून सुद्धा त्यांना लढावं लागेल. अनिष्ट कर्म भगवंतांनी केलं की बाण सोडलेले आहेत आणि त्या बाण सोडल्यानंतर आपल्याला असं म्हणावं लागेल अगदी अर्जुन मूर्छितावस्थेत पडला तेव्हा न धरी शस्त्र करी मी, ही प्रतिज्ञा करणाऱ्या भगवंताने ती प्रतिज्ञा मोडली आणि हातात सुदर्शन चक्र घेऊन भीष्माचार्यांवर धावून गेलेले आहेत. आणि गांगेयांच्या म्हणजे भीष्माचार्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहते. तुझ्या हातून मला मरण येणं मी भाग्याचं समजतो असं म्हटले. करावं लागलं अनिष्ट कर्म. किंवा आपलं दुर्योधनाला हे करण्यासाठी, किंवा अश्वत्थामा माहिती आहे द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, त्या अश्वत्थामा मेला हे श्रीकृष्णाने सांगितलं. तू आता बोल खोटं. अश्वत्थामा आता नरोवा कुंजरोवा, हत्ती गेला का पुत्र गेला द्रोणाचार्यांचं हे मला माहीत नाही. हे जे काही आहे ना मिश्र म्हणावं लागेल असं म्हणावं लागेल. म्हणजे इष्ट अनिष्ट आणि मिश्र अशी फळं ही माणसाला भोगावी लागतात असं आपल्याला सांगावं लागेल. आणि म्हणून म्हटलंय मग ही कर्म करत असताना 5 हेतू त्याच्या पाठीमागे असतात. पंचैतानी महाभावो कारणानी निबोधमी सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्माणाम. सर्व कर्मांच्या सिद्धीची 5 कारणं आहेत आणि या कर्माचा शेवट उपाय करणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितले गेले. अर्थात गीतेने कुठल्याही कपिलाचं सांख्य दर्शन प्रसिद्ध आहे.
पण सांख्य दर्शनाचा कुठल्याही संप्रदायाचा पुरस्कार केलेला नाही. ही 5 कारणं कोणती आहेत? अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम असं म्हटलेलं आहे. कोणतंही कार्य घडत असताना अधिष्ठान असावं लागतं. पाया बेस असावा लागतो, चांगला आधार असावा लागतो. इथे देवाचा आधार असावा लागतो. तथा करता करणमच्या करता असावा लागतो. कार्य करणारा तो करता असं म्हणावं लागेल. करणम म्हणजे साधनं, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही साधनं आहेत. पृथक विधम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणावं लागेल, ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने होणारी कामं आहेत. विविधाष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे विविधाष्ट पृथक चेष्टा. चेष्टा म्हणजे संस्कृतमध्ये प्रयत्न असा अर्थ आहे. दैवम चैवात्र पंचमम. दैव म्हणजे काय? लक फॅक्टर ज्याला आपण म्हणतो, तेव्हा दैव हे सुद्धा असतं असं आपल्याला म्हणावं लागेल. अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची साधनं, अनेक प्रकारच्या क्रिया आणि 5वे कारण हे दैव आहे असं म्हणावं लागेल. अशा सर्व गोष्टी असतील कर्म करत असताना, शरीराने मनाने हे करत असताना त्याच्यात 5 घटक कारणीभूत झालेले असतात. सगळं काही चाललेलं आहे. माझ्या माहितीत आमच्या काही ओळखीची मंडळी बद्रीनारायणाला दर्शनाला गेली, पण पुढे इतकं वादळ झालं की ती जाऊ शकली नाहीत. दैवम चैवात्र पंचम. प्रयत्न खूप केले, पुढ्यावरून गेले, डोली केले, परंतु जाता आलं नाही. इतकी ती यात्रा ही कठीण असते असं म्हटलं जात. म्हणून पृथक चेष्टा, वेगवेगळ्या क्रिया केलेल्या आहेत, वेगवेगळे काय म्हणावं लागेल साधनं वापरली आहेत. जशी गाडी चालवत असताना केवळ ड्रायव्हरचं ज्ञान असं नाही, पेट्रोल चांगलं असावं लागतं, त्यातली असणारी यंत्रसामुग्री आहे ती चांगली असावी लागते, त्याच्यात नंतर टायर आहे, त्याच्यातली हवा जाता कामा नये, मालक काय सांगतील त्या दिशेने न्यावं लागतं, त्या स्पॉटला जावं लागतं. हे 5 कारणं असतात. म्हणून कोणतेही कर्म करत असताना ही 5 साधनं माणसाने लक्षात ठेवली पाहिजे. अधिष्ठान म्हणजे कुठलं तरी आधार असावा लागतो, पायाभूत असावा लागतो, प्राणशक्तीने सगळं घडावं लागतं. तुमची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय कार्यक्षम असावी लागतात, तर चांगलं कार्य होऊ शकतं. शरीर वांग मनोभिर यत कर्म प्रारभते नरा न्याय्यम वा विपरीतम वा पंचैते तस्य हेतवा. मनुष्य मन, वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याच्या विरुद्ध विपरीत कर्म केलं तरी सुद्धा त्याची ही 5 कारणं असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. या 5 कारणाशिवाय कोणतंही कर्म हे अर्थातच साध्य होऊ शकत नाही. पुढे म्हणतायत, म्हणून आत्म्याला करता समजणाऱ्याची निंदा केले तत्रैव सती कर्तारम आत्मानम केवलम तुया पश्यत्यकृत बुद्धित्वा न स पश्यती दुर्मती. असे असून सुद्धा जो मनुष्य अशुद्ध बुद्धीने कर्म पूर्ण होण्यामध्ये शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो, मलिन बुद्धीचा आहे, तो अज्ञानी आहे असं म्हणावं लागेल. कर्म होण्याच्या बाबतीत आत्माला काहीच नाही, सुख नाही दुःख नाही, नुसतं तो चैतन्य मात्र आहे. परंतु आत्म्याला समजतो, तो आहे पूर्ण होणे करता समजतो, तो मलिन बुद्धीचा आहे. त्याची बुद्धी आपल्याला कार्यक्षम नाही, तो सात्विक नाही असं म्हणावं लागेल. म्हणून कर्तृत्वाच्या अभिमानरहित कर्म जर केलं तर त्याची प्रशंसा केली जाते, अन्यथा त्याची प्रशंसा केली जात नाही. 8व्या अध्यायाच्या पहिल्या भागामध्ये या 15-16 श्लोकांमध्ये आपण संन्यास म्हणजे काय, त्याग म्हणजे काय, सात्विक त्याग कोणता, राजस त्याग कोणता आहे, त्यानंतर तामसिक त्याग कोणता आहे, आणि त्या माणसाची वर्तनं कशी असतात, आणि कोणतीही कर्म करत असताना 5 गोष्टी माणसाने लक्षात ठेवल्या पाहिजेत. यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयश आल्यामुळे खचूनही जाऊ नये, नैराश्यही मनामध्ये निर्माण होता कामा नये. हे जर असेल, कारण काही बाबतीत हे दैव दिसतं की काही वेळा दैव अनुकूल होतं, काही वेळेला दैव प्रतिकूल होतं, काही वेळेला दैव काय तटस्थसुद्धा असतं. काही दैव म्हणजे अदृष्ट असं पण म्हटलं जातं, ते दिसत नाही आपल्याला. जे काही दैवात लिहिलेलं आहे, अगदी म्हणता म्हणणारी तरुण माणसंसुद्धा असाध्य रोग होतात आणि काय त्यांचा मृत्यू ओढवतं हेही आपण पाहतो. काही माणसं 100 वर्षसुद्धा जगतात, 90च्या पुढेसुद्धा जगतात, असं आहे. तेव्हा ते आरोग्य कसं तुमच्यावर आहे, ते सगळं कर्म करत असताना माणसाने ही 5 कारणं लक्षात ठेवली तर माणसाच्या हातून चांगलं सात्विक कर्म होईल. आणि म्हणून भगवंत इथे वारंवार सांगतात की राजस आणि तामस जी कर्म आहे जो त्याचा त्याग करावा, आसक्ती नसावी, कर्माबद्दल आसक्ती नसावी आणि फळाचाही आहे त्याग करावा. मी चांगलं कर्म केल्यावर तुम्हाला चांगलं फळ त्याचं मिळणारच आहे
असा या 15-16व्या काय श्लोकांचा मतितार्थ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून बरेच चर्चाही मागच्या अध्यायात झालेली आहे, पण ह्याचा उपसंहारामध्ये अनेक नवीन गोष्टीही आपल्याला माहिती होतात. आज पहिल्या भागामध्ये इथे आपण थांबू. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतेर्मम. हरये नमः, हरये नमः, हरये.